नसरापूरमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झाला आणि त्या भीमराव कांबळे या नराधमाला आज न्यायालयानं खरं तर फासावर लटकवण्याचे आदेश दिले। खरं तर मृत्यूदंड सुनावल्यानंतर सोलापूरमधल्या महिला ज्या आहेत एकत्रित आलेल्या आहेत, त्या चिमुकलीला श्रद्धांजली ती या ठिकाणी वाहिली जाते। आज खऱ्या अर्थाने त्या मुलीला श्रद्धांजली मिळाली असं वाटतं। आम्ही वाव संघटनेमार्फत या चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि आज खऱ्या अर्थाने मृत्यू पश्चात का होईना तिला न्याय मिळालेला आहे आणि या शिक्षेचं पण आम्ही खूप स्वागत करत आहोत आणि आम्ही समाधानी आहोत, कारण की 55 दिवसानंतर लगेच फाशी सुनावणं हे देशामध्ये आजकाल असा निर्णय होत नाही। तारीख पे तारीख करत कोर्ट आहे ना, नंतर पुरावा नाही म्हणून त्याला सजा दिली जात नाही आणि मुक्त सोडलं जातं। परंतु आज या नराधमाला जी शिक्षा सुनावली गेलेली आहे त्यामुळे इथून पुढे जे असे अत्याचार महिलांवरती होणार आहेत त्याला कुठेतरी आळा बसायला मदत होईल आणि याद्वारे फक्त 55 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत जी शिक्षा सुनावली गेलेली आहे त्यामुळे आम्ही न्यायमूर्तींचे सुद्धा आभार मानतो। तसेच आपले लाडके देवाभाऊ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत याचा निर्णय लावेन आणि त्यांचेही आम्ही आज आभार मानून समाधान व्यक्त करत आहोत। इथून पुढे अशा कुणी सुद्धा महिलांकडे वाईट नजरेने बघायचा जर का प्रयत्न जरी केला तरी त्याला ही शिक्षा ही त्याच्यासमोर आदर्श असेल। नक्कीच का तर अवघ्या 3 वर्षाची ती मुलगी होती, तिला काहीतरी शेव देण्याचा बहाणा केला जातो, गोठ्यात नेऊन त्याच्यावरती अत्याचार होतो, तिला शेणात कोंबलं जातं। म्हणजे हे विचार करून देखील आपल्या मनावरती आघात होतो। खूप वेदना होते। जे काय त्या मुलीबरोबर घडलेलं आहे, त्या चिमुकल्या मुलीबरोबर की तिला एक चॉकलेटचा हमी दाखवून तिला घेऊन गेले आणि तिला काय वाटलं असेल की मला चॉकलेट भेटते म्हणून ती गेली तिथं, पण तिच्यानंतर ना तिच्यावर काय होणार आहे ते तिला तिथं गेल्यानंतर घडलेलं आहे, कारण तिला त्या शेणामध्ये खुपसून ठेवायचं, ती नंतर ना ती सापडती ती मुलगी। त्यांच्या घरच्यांच्यावरती काय वेदना झाल्या असतील त्या वेदना त्यांचं ते पुसून काढण्यासाठी तुम्ही जे न्याय तुम्ही ठोठावलेला आहे ते आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला फडणवीस दादांनी जे निर्णय त्यांनी घेतलेले त्यांचेही आम्ही आभारी आहोत। इथून पुढे हे असं घडू नये म्हणून तुम्ही निर्णय हे पटकन करायला पाहिजे आणि त्याला फाशी ही लवकरात लवकर द्यायला पाहिजे। आज न्यायालयानं फाशी सुनावली आहे, त्याची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे असं म्हणणं। हो, लवकरात लवकर व्हायला पाहिजे। त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही महिला, कारण ती चिमुकली त्या आई वडिलांची नाही, आमच्या सगळ्या महाराष्ट्राची आहे ती मुलगी। काय सांगाल, खतर कोर्टानं आता शिक्षा दिलेली आहे, अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे असं वाटतं। हो, खूप लवकर झाली पाहिजे असं वाटतंय, कारण हे असं जे घडते ना हे महाराष्ट्रात किंवा कुठं पण ऑल इंडिया ह्याच्यामध्ये, तर हे असं घडायला नाही पाहिजे अजिबात। त्यामुळे मी सरकारला आणि कोर्टाला विनंती हीच करू शकते की जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हीच त्या चिमुकलीला न्याय मिळू शकते मगच। तर आज कोर्टानं सत्र न्यायालयानं निर्णय दिलेला आहे, पुढे त्या आरोपीकडे पण देखील हायकोर्टात सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावण्याची संधी असणार आहे। या सर्व न्यायालयांना असेल किंवा सरकारनं असेल काय या निमित्तानं मागणी असणार आहे, त्या आरोपीबद्दल काय नेमकं झालं? याला पुढे तो जाणार हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात, परंतु तिथे सुद्धा आमची माननीय मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना आमची विनवणी आहे की तिथे सुद्धा थोडंसं असंच फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवून ताबडतोब इथे जसं 55 दिवसात न्याय मिळालेला आहे तसाच एक पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला त्या मुलीला चिमुरडीला न्याय द्यावा आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी आणि तो आमच्यासाठी फार मोठा काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करू आणि आम्हाला फार समाधान असेल, कारण की त्या मुलीला श्रद्धांजली ही मिळाली पाहिजे। ती सगळ्या महाराष्ट्राची लेख आहे। नक्कीच का तर ही महाराष्ट्राची लेख आहे आणि तिच्यावरती 1 मेला महाराष्ट्र दिनी अशा पद्धतीचा अत्याचार होतो आणि त्या नराधमाला खरं तर आता फाशी शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी देखील तितक्याच लवकर फास्ट ट्रॅक पद्धतीनं आणि गतीनं व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जे त्या सोलापूरातल्या या महिला व्यक्त करतात। यानंतर कशा पद्धतीनं अंमलबजावणी होते हे देखील पाहावं लागणार आहे, मात्र तुर्तास जे न्यायालयाने निकाल दिला त्यावरती सोलापुरातल्या महिला समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन कल्गेसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।